नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हे बघा, मी आता गौर टाकले आहे आणि हा आहे दुसरा दिवस। बघा किती मस्त असे कोंब फुटले आहे। गणपती आणि गौराईसाठी टाकले आहे मी, काजळतीसाठी। आणि हा दिवस आहे श्रावण सोमवार आणि बैलपोळा। हे बघा, आमच्याकडे हे श्रावण सोमवारची मी पूजा केलेली आहे। आखरी सोमवार होता आणि इकडे बैलांची पण पूजा केलेली आहे। मी बैलाला काकडीचा नैवेद्य दाखवला आहे सध्याचा, कारण माझा स्वयंपाक व्हायचा होता। आधी मी सर्वात आधी पूजा करून घेतली आणि बघा किती सुंदर वाटत आहे माझी पूजा। आणि माझा कळस बघा किती छान दिसत आहे। आणि आता माझी पूर्ण पूजा झालेली आहे। बघा किती सुंदर वाटत आहे। पूजा केल्यानंतर मनाला खूप मस्त अशी शांतता भेटली। आणि त्यानंतर मी पटपट स्वयंपाक केला आणि देवाला नैवेद्य काढून ठेवलेला आहे। हा आहे बैलाचा नैवेद्य, दिवे वगैरे केलेले आहे। आणि हा आहे इकडे भोलेबाबाचा नैवेद्य। इकडे पण देवाचा अलग नैवेद्य ठेवला आहे मी, आणि देवाऱ्यात पण एक अलग नैवेद्य ठेवला आहे। आणि त्यानंतर दुपारी आम्ही देवांचं फोटोशूट केलं। त्याला असं मस्त कास्तकार बनवलेलं आहे आणि देवांश पण खूप एन्जॉय करत होता। इशिकाने पण साडी नेसलेली आहे। दोघां मुलांचा पण खूप मस्त फोटोशूट केला। देवांश बघा किती मस्त गाणं सांगत आहे तुम्हाला आणि विश पण करत आहे। शुभेच्छा। आणि इथे संध्याकाळ झाली होती आणि इथे आता बैलाचा पोळा फुटलेला आहे, म्हणून आता मी बैलांसाठी नैवेद्य केलेला आहे। दिवे लावून घेतलेले आहे आणि बैलांना चारा म्हणून हे सगळे जे पदार्थ आहेत हे एकत्र करून चारलेलं आहे। त्यानंतर रात्रीचं आमच्या जेवणामध्ये होतं चमचमीत मसाल्याचे वांगे, कढी, पोळी, पुरी, पुरणाची पोळी आणि भात, भजे, कुरडी असा आमचा नैवेद्य झालेला होता। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे मुलं छोटा तान्हा पोळा साजरा करतात। सगळे लहान लहान मुलं छोटा बैल घेऊन जातात सर्वांच्याकडे आणि बैलासाठी पैसे मागतात। आणि देवांची पण सुरुवात झालेली आहे। बैल बताओ, बैल हे देख, ये लो, थँक्यू बोलो। त्यानंतर रात्री मी हा असा प्रोजेक्ट तयार केलेला होता देवांशला शाळेत नेण्यासाठी। हा बघा, देवांश फार्म म्हणून मी असा प्रोजेक्ट तयार केला होता। ही आहे बैल चारा खात आहे आणि इथे एक मी छोटीशी विहीर पण बनवलेली आहे आणि इथे गहू पेरलेले आहे। आणि इकडे हे आहे छोटंसं वावर आणि तिथं गाय चारा खात आहे। आणि आमच्या फार्ममध्ये घोडा पण आहे, घोडा चणे खात आहे। हे बघा, देवांश किती एक्सायटेड होता त्याचा प्रोजेक्ट शाळेत नेण्यासाठी। तुमच्याकडे पण बैलपोळा असतो का? प्लीज आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा।